हॅलो हाय नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी. तुम्हाला तर माहितीच आहे, मैत्रिणीच्याकडे आम्ही आज ह्यावेळेस दिवाळीला गेलेलो. तर मग त्या दिवशी मस्त तयारी वगैरे केली, कारण आदल्या दिवशी गेलेलो ना, भाऊबीजेच्या दिवशी. मग तयारी वगैरे सकाळच केली. आणि बघा, गावाला असल्यानंतर म्हणजे त्यांचं घर जरा गावाकडच्या असं इकडंच आहे, गावाला असल्यामुळं किती भारी वाटतंय असं सकाळ सकाळचं. ऊन वगैरे पडलंय तर मस्त ती चुलीवरच्या, त्यांच्याकडे तांदळाच्या भाकरी बनवतात ना, तर मस्त चुलीवर तांदळाच्या भाकरी बनवत होती, कारण ते जास्त चुलीवरच बनवतात आणि तिला पहिल्यापासून सवय पण आहे चुलीवर बनवायची. तर मस्त तांदळाची भाकरी, नाश्त्याची तयारी चालली होती ना, त्या चुलीवर मस्त तांदळाची भाकरी बनवलेली आणि भाज्या 2 बनवल्या होत्या तिने, मस्त छान बनवलं होतं. आणि आता त्यांचं घर दाखवते मी. तर हा घराच्या समोरचा स्पेस आहे, म्हणजे समोरची जागा आहे ती घराच्या पुढं. तिथं सारवून वगैरे पण काढलेलं होतं. आणि बघा, असं अंगण वगैरे असलं तर का मस्त वाटतं ना एकदम. ते तेवढं अंगण होतं, तो रस्ता छोटाच होता, म्हणजे मेन रस्ता तिकडं होता. घर पण इतकं भारी वाटतंय ना, म्हणजे दोन्हीकडे जागा वगैरे मस्त एकदम छान घर वाटत होतं. आणि ते आत्ता नुकतेच म्हणजे तिकडं राहायला गेलेत. बरेच दिवस त्यांचं दुसरीकडे घर होतं, पण घराची ज्यावेळेस पूजा झाली ना, त्यावेळेस आमचा बाबू छोटा होता त्यामुळं मी गावाला होते ना. तर हे फुलांचे एक महत्त्व काय आहे माहिती आहे का? हे फुलं ना दुपारी इतके छान म्हणजे फुलतात ना, सकाळचं आणि संध्याकाळचं पण ते मिटून राहतात, पण ना दुपारचं खूप छान ती फुलते ती फुलं. आता ती दिदीचं चाललं होतं, ती खेळत होती, तर त्यांनी रायगड बनवला होता. ते बघा, ह्या साईडला पण किती जागा वगैरे आहे, तर त्यांनी रायगड बनवलेला. तर चला मी तुम्हाला रायगड दाखवते आता त्यांनी बनवलेला. इतका छान रायगड बनवला होता ना, खरंच मस्त बनवला होता. मी पहिल्यांदाच इतका छान किल्ला बघितलाय असं म्हणलं तरी पण तुम्ही काय हरकत नाही. बघा, त्यांच्या घराच्या पाठीमागच तिथं असं डोंगर आहे, म्हणजे तिथूनच रस्ता आहे बरं का यायला, पण डोंगर आहे. आणि इतकं तिथं धुकं पडलं होतं, म्हणजे इतकं मस्त वातावरण वगैरे इतकं भारी वाटत होतं ना. तर चला आता मी तुम्हाला रायगड दाखवते. तर बघा, रायगडावर त्यांनी एवढं मस्त म्हणजे एवढं छान केलेलं. आता हिरकणी बुरुज रायगडावरच आहे ना, तो हिरकणी बुरुज. तर त्यांनी हिरकणी बुरुज तो काढला होता. नंतर ते हिरकणीची तर कथा तुम्हाला माहितीच आहे. ते शिरकाई माता मंदिर पण आहे तिथं रायगडावर. आणि रायगडावर शिरकाई माता मंदिर आहे तिथं. नंतर राज्याभिषेक पण झालेला माहिती आहे ना, ते रायगडावरच. तर राज्याभिषेक झालेलं ते शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं ते राज्याभिषेक झालेला ना तिथं, ते पण त्यांनी तिथं दाखवलेलं आहे. नंतर बाजारपेठ, रायगडावरची बाजारपेठ दाखवलेली आहे. नंतर ते सगळं इतकं छान दाखवलेलं आहे ना, की बघूनच इतकं भारी वाटत होतं ना. तिथं रायगडावर रायरेश्वराचं मंदिर पण आहे वाटतं. म्हणजे मी काही रायगड बघितलेला नाही आहे बरं का, रायगडावर आम्ही गेलेलो नाही आहे, कधीच बघितलं नाही. पण इतकं छान त्यांनी हे केलं ना, आणि त्या छोट्या छोट्या झोपड्या वगैरे इतक्या मस्त दाखवल्यात. नंतर रायगडावर विहीर, त्यांनी विहीर पण किती छान दाखवली, म्हणजे विहीर पण किती छान काढले, बनवले त्यांनी. आणि हा बघा, लांबून किती छान, म्हणजे इतका छान ती तटबंदी करायची, ही पण किती छान आहे. तटबंदी पण किती छान पद्धतीने केली. आणि पायऱ्या दोन्हीकडून पण चढायला, वरती जायला पायऱ्या केल्यात वगैरे. नंतर मावळे किती छान छान ठेवल्यात वगैरे. सगळं एवढं सुंदर वाटत होतं ना, जाम भारी वाटत होतं. इतकं मस्त वाटत होतं की बसच असं बघतच राहावं असं वाटत होतं. आणि तुम्हाला एक खास महत्त्वाची गोष्ट सांगते की संध्याकाळच्या टायमिंगला तर तो रायगड इतका छान वाटतो ना. त्यांनी तसले ऑनलाईन बल्ब छोटे छोटे मागवले होते, तर ते ठेवले ना तिथं, म्हणजे सेलवरचे बल्ब म्हणता येणार नाही, पण ते आपल्या मेणबत्तीसारखंच आहे, पण छोट्या साईजमध्ये. आणि त्यांनी इतकं छान दाखवलं ना, तुम्हाला मी ते पण दाखवणार आहे. तर बघा, मग मला असं थोडंसं वाटलं रांगोळी काढावी म्हणून. मी माझ्या मनानेच काढते, मी काय कुठं बघून काढत नाही किंवा काय नाही. तर रांगोळी थोडीशी काढली. आणि रांगोळी काढताना काय ना, ती पण कामात होती, ती भांडी घासत होती वगैरे, आणि पोरं पण इकडं तिकडं खेळत होती ना, त्यामुळं मला काही रांगोळी काढतानाचा व्हिडिओ नाही काढायला जमला. तर बघा, रात्रीच्या टायमिंगला पण आत्ता बघा, तो रायगड बघा किती सुंदर वाटतंय, म्हणजे जिथं तिथं ती लाईट लावलेली आहे. आणि किती भारी वाटतंय, म्हणजे एकदम असं बघून ना सगळं इतकं छान मस्त वाटत होतं ना. आणि सगळ्याच गोष्टी एवढ्या परफेक्ट अशा वाटत होत्या ना,
की बस मग माझ्या मुलाची नुसती गंमत चाललेली नुसती, तो मावळे उचलायचा वरती त्या पायरीवरनं घेऊन वरती जायचा, ते बघा त्याची नुसती गंमत चाललेली, नुसता खेळत होता एकदम मस्त. तर संध्याकाळ झाली होती आणि मस्त छान सगळं समोर जागा वगैरे छान असल्यामुळं ना इतकं भारी वाटत होतं ना. तर इकडं पोरगा खेळत होता त्याच्याबरोबर, आणि कसं काय तिच्याकडे गेलं की कसं काही पण खेळत असलं काय करत असलं तर त्याला कोणी अडवत नाही किंवा त्याला कोणी म्हणत नाही बाबा इथं का खेळतोय तिथं का खेळतोय असं करतोय तसं करतोय. कारण बरेचदा आपण कुठं पण गेलो तर पोरांना ह्या प्रकारे म्हणजे असं बोललं जातं ना, त्यामुळं तर पण तो बिनधास्त खेळत होता गेल्या गेल्या, त्याचं काही एवढं नव्हतं. पण तुम्हाला माहिती आहे का, एक मैत्रिणीचं घर म्हणजे एक चांगल्या मैत्रिणीचं घर म्हणजे काय माहेरापेक्षा कमी नसतं बरं का. तिथं मस्त 2 दिवस आराम केला वगैरे, काहीच काम वगैरे काय नव्हतं. तिने लावलं बाळाला घ्यायला, पण त्या आजी होत्या म्हणजे तिची सासूबाई आहे ना त्या होत्या, आणि मस्त सगळं म्हणजे इतकं भारी वाटलं ना 2 दिवसात. असं तिथून यावंसं वाटत नव्हतं, येताना असं तिचं पण डोळं भरलेलं की असं माहेरवरनं मी सासरी चालले काय असं वाटत होतं, इतकं छान वाटत होतं ना. आणि पोरांची मस्ती वगैरे, फटाके वगैरे त्यांनी भरपूर फटाके पण वाजवले बरं का. आणि हा काय ह्याची मस्ती चालली त्या किल्ल्याबरोबर. आणि बारका मस्त बारका आजीजवळ होता ना आजीसोबत, तर त्यांचे काही व्हिडिओ नाहीत घेतले व्हिडिओमध्ये. तर बघा बारका पण मस्त एन्जॉय करत होता त्याच्या मावशीसोबत, त्याच्या मावशीजवळ गेलेला. आता मैत्रीण म्हणजे तिला मी मावशीच बोलते, आणि असं नाही की मावशी पण नाही, आत्या पण म्हणू शकतो, कारण ह्यांनी पण तिला बहीण मानलंय, त्यामुळे हे पण तिच्याकडून भाऊबीजेला ओवाळून घेतात, रक्षाबंधनला राखी वगैरे बांधतात. त्यामुळं मी पण तिला पोरांना मावशीच म्हणायला लावते, आणि ह्यांची पण बहीण म्हणजे काय असं नातं काही एवढं ही नाही. पोरांच्या तिकडं फटाक्यांची मस्त चालली होती मस्ती, दोघांची पप्पाची आणि सात्विकची मस्ती चाललेली, फटाके वगैरे मस्त वाजवले, एन्जॉय केला त्यांनी. खरंच दिवाळी एन्जॉय केला. मलाच ह्या बारक्या आमच्या लहान पोरामुळं ना थोडासा एन्जॉय करायला नाही मिळाला, आणि मस्त सगळं एन्जॉय केलं वगैरे, फटाके वगैरे भरपूर फोडले. कारण इकडं ना बिल्डिंगमध्ये राहायला असल्यामुळं ना पप्पाला पण त्याच्या सुट्टी नव्हती, आणि त्याला फटाके पण फोडता येत नव्हते. एक दिवशी फोडले होते, पण ते गॅलरीत फटाके फोडले होते, आणि खरंच भारी वाटलं बरं का. आमचा बारका पण इतका तिथं रुळून गेलेला ना की त्याला पण मस्त वाटत होतं. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चलो बाय. चला, यांची एन्जॉयमेंट ह्यांनी केलेली आहे भरपूर, मलाच मिळाली नाही तेवढी एन्जॉय.